मी आमच्या शेतामध्ये त्या चिमण्याने खोपं बांधलेलं आहे. या खोप्याची माहिती सांगत आहे की आता पावसाळ्यावर कसं एक एक काडी आणून हे चिमण्या कसं साठवतात बघा. आणि त्यांची घरं बघा कशी आहेत चिमण्यांची. आणि आपण घर बांधायला गेलं तर किती वर्ष राहतात. आणि हे 6 महिन्यात हे घर तयार करतात. काडी 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 तयार करून त्या खोप्यामध्ये खोपा हे सुगरणीचा खोपा ही सुगरणी आहे. त्यांना चारा वरण त्यांची मुलं सगळी ह्या खोप्यात राहतात. त्या झाडावर किती किती बांधले बघा त्यांनी. त्या शेतात आम्ही आज भांगला आलो. हे झाड बघून म्हटलं माहिती याला सांगावी. आणि हे खोप्यावरनं गीत पण बहिणाबाईंनी चांगलं रचलेलं आहे. गीत चांगलं म्हणते त्या बहिणाबाई शेताकडे आपल्या आल्याच्या नंतर पाठीमागणं. आणि हे आता हाताचं भांगलं जपून ते घेऊन आम्ही आता तिकडे मुगात भांगलाय चाललेलं आहे. आणि हे आता थोडं थोडं भांगलीचं आणलं आहे. ते खरं त्याच्यातनं बाकीचं सगळे झाडांचं काढले. आणि आता आम्ही गाणं म्हणत आहे देशावरनं. हे झाडातही आता सकाळच्या भांगरलं आहे. आता पाऊस पण चालू आहे, ऊन बी चालू आहे. उन्हातनं तसंच कामं करावं लागल्यात लोक. आम्ही थोडासा आता करीत आहे आम्ही तिकडं तिकडे. आणि आता आम्ही एक देशावरनं गाणं म्हणत आहे. देशावरनं शेतीवरनं गाणं म्हणत आहे. नमस्कार. आता मी त्या ह्याचं खोजीवरनं वीर जवानावरनं मी गाणं शेतात